आदरणीय पलुसकरांना वंदन करून आणि जी माझे आदर्श आहेत, पितातुल्य गुरुतुल्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यांना मी उपमा दिलेली आहे संतांची, ते सूरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर गुरुजी यांना वंदन करून त्यांच्या गुरुजींनी जे मंडळाचं कार्य केलेलं आहे, त्यानंतर परळीकर गुरुजींनी सुद्धा ते कार्य पुढे चालवलेलं आहे. त्यांची पुढची पिढीसुद्धा विश्रामजी पुढे कार्य चालवत आहेत. याच्या पुढे सुद्धा त्यांचे परळीकर गुरुजींचे नातू दोन्हीही एकदम संगीताचंच कार्य, पलुसकरांचंच कार्य हाती घेऊन ते पुढे वाटचाल करत आहेत. जे गांधर्व महाविद्यालयाचं कार्य त्यांनी केलेलं, गांधर्व महाविद्यालयाला अतिशय उत्तम मोलाचं सहकार्य गांधर्व महाविद्यालयाला म्हणजे देऊन पुढे कार्य घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आदरयुक्त भावनेने पलुसकरांचं कार्य करणारा एक व्यक्ती म्हणून, मी छोटा आहे परंतु पलुसकरांचं कार्य मी करत असल्यामुळे किंवा मी चांगलं कार्य करावं ही मला भावना निर्माण व्हावी म्हणून पलुसकर गुरुजींचं कार्य करण्यासाठी परळीकर गुरुजींनी माझा हा सत्कार केलेला आहे. आणि सगळ्यांना बोलवून सगळ्यांच्या साक्षीने हा साक्षात्कार म्हणजे सत्कार का केला, तर या लोकांना सुद्धा सोबत घेऊन कार्य करावं आणि मंडळाचा विकास करावा ही परळीकर गुरुजींची ही भावना आहे. ज्या पूर्वीपासून 5 वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे ते 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, काही कार्य करता आलं नाही. 3ऱ्या वर्षामध्ये थोडंफार छोटं कार्य करता आलं. नंतर अध्यक्ष मी झाल्यानंतर योगायोगाने पलुसकरांनी कार्य माझ्या हातात दिलं आणि अध्यक्ष झाल्यानंतर अतिशय मोलाचं कार्य माझ्या हातून सुरुवात झाली. एकतर पलुसकरांचा पुतळा जो बाजूला बसवलेला होता, आम्ही कोणी पदाधिकारी आल्याच्यानंतर त्यांना हाती जोडत नव्हतो. प्रोग्राम असेल त्या दिवशी एक डोक्यावर फूल ठेवायचं पदाधिकाऱ्यांनी आणि नमस्कार करायचा. या व्यतिरिक्त आम्ही कुठलंच कार्य त्यांच्या बाबतीत केलेलं नव्हतं. ते दिसून येत होतं. परंतु हे माझ्या मनाला खटकत होतं, आपण पलुसकरांचा अनादर करतो आहोत आणि त्यांच्यामुळे एक संगीत शिक्षक त्यांच्या परीक्षा प्रणालीमुळे आपण 2 घास अन्न खातो हे असं मला सारखं मनाला वाटत होतं. म्हणून त्यांचा आदर व्हावा म्हणून मध्यभागी त्यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो अगदी यशस्वी ठरला गेला. त्यांच्या पुढे स्टेज झालं. आज मोठे मोठे कलाकार तिथे त्यांच्या पुढे बसून म्हणजे कार्यक्रम सादरीकरण करतात आणि एक तरी फोटो काढल्याशिवाय कोणी जात नाही. तर असे हजारो लोकांनी आतापर्यंत किमान 2-3 लाख तरी फोटो लोकांनी काढून गेली असतील ह्या 2 वर्षामध्ये. तर लोकांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या पुढे हे कार्य डोळ्यासमोर ठेवून, त्यांचं कार्य पुढे डोळ्यासमोर ठेवून हे कार्य करणं चालू आहे. आता इथून पुढे जे तुम्हाला कार्य पाहिजे, सांगलीची जागा बांधकाम करायचं आहे, त्याची स्वच्छता केलेली आहे. तिथं बांधकाम करायचं, तिथं गुरुकुल करायचं आहे. कारण सांगलीला म्हणजे सांगली जिल्ह्यात मिरज येतं, कारण ती कर्मभूमी आहे महाराजांची. ते म्हणजे काही लोकांना सगळंच म्हणजे तिथे विनंती केलेली की तिथं काहीतरी व्हावं, तिथं गुरुकुल व्हायचं. खूप मोठं गुरुकुल होईल. चिगरी गुरुजींच्या ठिकाणावर पण गुरुकुल होईल. आणि UGCने जी समजा आपल्या पुढे जी अडचणी मांडल्यात किंवा तुमच्याकडे या गोष्टी कमी आहेत, त्या गोष्टी संपूर्णपणे म्हणजे व्यवस्थित करून त्या इकट्ठा करून हे जागा घेतली जाईल मंडळासाठी, एक युनिव्हर्सिटी करण्यासाठी. आणि ज्या अटीवर म्हणजे मंडळाला UGCची मान्यता मिळेल त्या सगळ्या अटी पूर्ण पहिल्यांदा केल्या जातील. त्यानंतर की आता जे आपण म्हणतो की आता अनेक लोक म्हणजे बाहेरच्या राज्यातले ते काय म्हणतात किंवा नाही हे महाराष्ट्र मंडळ बनलेलं आहे. आणि ते काही ती बोलत असताना मला त्याच्यात काही तथ्य पण वाटतं. परंतु आपल्या लोकांनी जे करायला पाहिजे होतं पुढे काहीतरी, तर ते केलेलं नाही. त्यांना म्हणजे लांबच ठेवलं. त्याच्यामुळे जवळीकता या लोकांची वाढली नाही. म्हणून मी एक निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक राज्यामध्ये
पहिला म्हणजे निर्णय घेतलेला आहे की अहमदाबाद या ठिकाणावर आपल्याला जागा घ्यायची आहे, तिथं बांधकाम करून गुजरात राज्याचं पूर्ण कार्य तिथून चालेल. मध्य प्रदेशचं इंदोरला म्हणजे जागा घेऊन तिथं बांधकाम करायचं ठरवलेलं आहे. भुवनेश्वरला जागा घेऊन ओडिशा राज्याचं काम तिथून करायचं ठरलेलं आहे. नंतर आपला याच्या बेंगलोरमध्ये तिथे अगदी त्यांचे जे मुख्यमंत्री तिथले आहेत त्यांचे सचिव म्हणजे माझ्याशी जवळपास 2 तास त्यांनी चर्चा केलेली आहे आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील पण आपल्याला दिलेला आहे किंवा तुम्हाला आम्ही 100% सहकार्य करू. तर तिथे सुद्धा एक बिल्डिंग उभी करून तर 5 राज्यामध्ये बिल्डिंग या 5 वर्षात उभी करून तिथलं कार्य त्या राज्यातून चालेल. जर समजा कदाचित आपल्याला जर तेलुगू देशममध्ये म्हणजे हैदराबादला जागा मिळाली तर तिथे सुद्धा बांधकाम करून सगळ्या राज्यातलं ज्या त्या राज्यातून पलुसकरांचं कार्य चालेल. आणि सगळे जे आता जे कर्नाटक संगीत बंद झालेलं आहे कारण कोणावर तरी आपण अन्याय करतो असं माझ्या मनाला वाटत आहे. तर कर्नाटक संगीत पुन्हा सुरुवात करणार आहोत आपण आणि ज्या त्या ठिकाणावर कार्य करून तिथल्या लोकांचं सहाय्य घेऊन आपल्या सगळ्या संगीत शिक्षकाचं सहाय्य घेऊन अभ्यासक्रम कशा जो ज्याची योग्यता जशी असेल अशा लोकांना सहाय्य घेऊन गांधर्व महाविद्यालयाचं पुढे कार्य आपण घेऊन जाणार आहोत. आणि मंडळाचं कार्य हे अगदी चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत सोन्यासारखं चमकवण्याचं कार्य या 5 वर्षात करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. असाच सगळ्यांचा तुमचा पाठिंबा माझ्या म्हणजे पाठीमागे राहावा म्हणजे जेणेकरून मी गांधर्व महाविद्यालयाचं काम योग्य करेल. ज्यांच्या आशीर्वादामुळे मला पुढे कार्य करता येईल असा सगळ्यांचा सपोर्ट मला मिळावा. विरोध होऊ नये, जेणेकरून विरोध जर केला तर गांधर्व महाविद्यालयाच्या कामामध्ये अनंत अडचणी येऊ शकतात. ते अनंत अडचणी न येऊ देता सहकार्याची भावना ही ठेवावी. एखादं वैयक्तिक काम नाही झालं तर त्या वैयक्तिक कार्याकडे कामाकडे लक्ष देऊ नये. सामूहिक काम कसं करता येईल, सगळ्याचं कल्याण कसं होईल ही भावना आपल्या डोळ्यासमोर ठेवावी आणि कार्य करण्यासाठी मला सपोर्ट करावा. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि पलुसकरांच्या चरणी आणि डॉक्टर सूरमणी कमलाकर पलळीकर गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन माझे 2 शब्द संपवतो. ओम विष्णू दिगंबराय नमः.